पक्ष जे आहे ते तुमच्या गटाला बहाल झालेला आहे, न्याय झालेला आहे असं वाटते का? काय पहिली प्रतिक्रिया? महत्वाचं म्हणजे जे दोन्ही पक्षांनी आपले जे निवडणूक आयोग आहे दिल्ली यांना आपण अपील केलं होतं आणि अपीलप्रमाणे त्यांनी जे न्याय दिलेला आहे ते न्याय सगळ्यांना मान्य झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून अधिक काय मी बोलू इच्छित नाही. जे काय ज्याच्याकडे ताकद आहे ते झालेलं आहे त्यांचं. आनंदाचा क्षण आहे बाबा आमच्यासाठी, कारण की आपली आशा होती तुम्हालाच मिळेल असं तुम्ही दावा सुद्धा केलेला होता, तो खरा ठरला. ते ठीक आहे, आता जे झालं चांगलं झालं आणि आता निवडणुकीला तयारीला लागतो. पक्ष चोरला असा जितेंद्र आव्हाड म्हणतायत. 2019 पासूनच अजितदादा हे कट करतात. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. कोण आहे ते मला माहित नाही, कोण जितेंद्र आव्हाड, मी काय ओळखत नाही त्यांना. परंतु इतकं आहे की जे निवडणूक आयोगाने जे निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. विरोधी पक्षाने ते वडेट्टीवार म्हणाले आजच्या दिवसाची काळा दिवस म्हणून नोंद घेतले. त्यांना जे वाटते विरोधी लोकांना बोलावंच लागते. सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे की काही अदृश्य शक्तींचा हात होता आणि त्या अदृश्य शक्तीमुळं हे सगळ्या घडामोडी घडल्या. पाहते ऑटोनॉमस बॉडी आहे निवडणूक आयोग आणि त्यांनी जे निर्णय दिलेला सगळ्याला मान्य आहे ना. हिंदी में जानना चाहेंगे. पक्ष पूर्णपणे अजित पवारांच्या बाजूने होता म्हणूनच हा निर्णय आलाय. बहुतांशी आमदार बहुतांशी जे काही आता निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे, आता दादा त्याचे अध्यक्ष आहेत आणि सिम्बॉल आमचं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाचा अधिकार आता दादाकडे असल्यामुळे आता निवडणुकी आता 2 महिन्यांनी आहे, त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे जाणार आहोत. त्या निवडणुकीला याचा फायदा होईल का? आता तुमच्याकडे पक्षाने चिन्ह आल्यामुळे फायदा नाही. फायद्याचा काय, ते चिन्ह आमचाच होता आणि चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने जे न्याय दिलेला आहे आम्हाला ते मान्य आहे. चिन्ह गेलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, शरद पवार आमच्यासोबत, असं रोहित पवार म्हणाले. ठीक आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेब, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार. पवार साहेबांना तुमच्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणार का? नाही, आता ते सगळं आता आमचे वरिष्ठ नेते लोक बघतील काय करायचं. हिंदी में जानना चाहेंगे, आज जो निर्णय आया है चुनाव आयोग का, क्या कहेंगे इस विषय में? निर्णय जो आया है चुनाव आयोग की तरफ से उचित निर्णय आया है और जो अपेक्षित था वो निर्णय हो गया है. धन्यवाद.